आवाज येतोय? गुड इव्हनिंग सर्वांना, वेलकम. आज आपलं डेमो लेक्चर नंबर 4. आज आपण मॅथमॅटिक्स या विषयाच्या संदर्भात सिलेबस समजून घेऊ. आपलं डेमो लेक्चर नंबर 4. आज आपण मॅथमॅटिक्स या विषयाच्या संदर्भात चला सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करा. मॅथमॅटिक्सचा सिलेबस आपण पेपर 1 आणि पेपर 2च्या संदर्भात आज जाणून घेणार आहोत. की गणित विषयाची तयारी करताना आपल्याला या विषयाचा जो आवाका आहे किंवा आपल्याला वाटणारा एक हार्ड सब्जेक्ट किंवा याच्या आपल्या मनात असणारी भीती ही या सिलेबस मधून बऱ्यापैकी दूर होणार आहे. ओके, आपले जे कच्चे टॉपिक असतील, कच्चे दुवे असतील आणि जे आपल्यावर ज्या टॉपिकवर आपली कमांड असेल त्याच्यावर आपल्याला जास्त काम करायची गरज नसेल, पण जे कधी खूप आता आपण जसं की शालार्थ एक्झाम म्हणजे 10वी आणि 12वी पासून आपण बऱ्यापैकी पाठ्यपुस्तकांपासून लांब झालोय. त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहिजे तेवढा पाठ्यपुस्तकांवर भर दिला नाही. मग राहिलेले जे टॉपिक आहे आपल्याला तिथूनच करावे लागतात. म्हणून अभ्यास करताना मॅथ्स सध्या तरी तिथून अभ्यास करा आणि बाकीचं फास्ट ट्रॅक बॅचला कव्हर होणारच आहे. ज्यांनी रेकॉर्ड बॅच घेतली त्यांना सुद्धा सर्व टॉपिक आपण सरांनी 20-22 लेक्चर मध्ये बुद्धिमत्ता सह कव्हर केलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये फास्ट ट्रॅक बॅचला तुम्हाला अजून राहिलेले लेक्चर्स याच्यामध्ये इन्क्लूड होतील, ते पण मिळतील. जर बघितलं तर पेपर 1 आणि पेपर 2च्या बाबतीत गणित विषयाचा पेपर 1 आणि पेपर 2 साठी जर आपण अभ्यासक्रम बघितला तर ज्याची सुरुवात मुळात आपल्याला गरजेपासून होते तो टॉपिकच म्हणजे संख्या. संख्यामध्ये मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या इत्यादी संख्यांची भर पडते. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला 1 आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या हे सर्व संख्येचे प्रकार आहेत. दोनाच्या पटीत समसंख्या असतात किंवा त्यांना भाग देताना बाकी शिल्लक राहत नाही अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. 2, 4, 6, 8. विषम संख्या 1, 3, 5, 7, 9. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 जरी असेल तरी ती समसंख्या असते, कारण त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. त्यानंतर त्रिकोणी संख्या काय आहेत, वर्ग संख्या काय आहेत, सहमूळ संख्या काय आहेत, जोडमूळ संख्या काय आहेत, पूर्णांक युक्त अपूर्णांक काय असतात, अंश आणि छेद,
यांच्या रूपात असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात, या सर्व गोष्टी इथं अभ्यासाच्या महत्वाच्या आहेत. त्यानंतर स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, पूर्णांक, अपूर्णांक संख्या, विभाज्यतेच्या कसोट्या, सर्व महत्वाच्या कसोट्या, 2ची कसोटी, 4ची कसोटी, 3ची कसोटी, 5ची कसोटी. त्यानंतर घातांक. घातांक म्हणजे काय? घातांकांचे नियम. गुणाकार असेल तेव्हा बेरीज होते, भागाकार असेल तेव्हा वजाबाकी होते. हे सुद्धा अभ्यासणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यावरील उदाहरणे, वर्ग व वर्गमूळ, वर्गमूळ, घन व घनमूळ हे आपल्याला पाठच करावे लागतात. साधारण 1 ते 30 पर्यंत तुमचे वर्ग पाठ पाहिजेत, 1 ते 20 पर्यंत तुमचे घन पाहिजेत. त्यानंतर नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस. एखादी वस्तू या किमतीला घेतली आणि या किमतीला विकली तर त्या वस्तूवर किती नफा होईल, किती तोटा होईल. वस्तूची खरेदी किंमत, विक्री किंमत काढणे, दिलेल्या किमतीवरून खरेदी किंमत दिली असेल तर विक्री किंमत काढणे, शेकडा तोटा काढणे, शेकडा नफा काढणे, या सर्व शाब्दिक उदाहरणे याच्यावर विचारले जातात. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यात सूट. एखादी वस्तू आपण या किमतीला घेतली, त्या वस्तूवर आपल्याला 5% सूट मिळाली तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला मिळाली, या प्रकारचे उदाहरणे या यावर सूट आणि कमिशनवर असतात. कमिशन म्हणजे दलाली, ब्रोकरेज. चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, मुदक, मुद्दल, दर आणि कालावधी. मुदत भागिले 100 हे सरळ व्याज काढायचं सूत्र आहे. ओके. त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर महत्वाचे मापन, मापने व वजने, किलोग्रॅम, ग्रॅम, सेंटीमीटर, मीटर ही मापन पद्धती. वजन, जुन्या काळात वजन या पद्धतीने असायची. 5 kg, 3 kg, 2 kg, 1 kg. त्यातल्या त्यात छोटं असेल याच्यापेक्षा मोठं काढलं गेलं, याच्यापेक्षा छोटं म्हणजे 500 ग्रॅम, अजून छोटं असेल तर 250 ग्रॅम, अजून छोटं असेल तर 100 ग्रॅम. मग ही मापन आणि वजनी कालांतराने आता राहिली नाहीत किंवा तेवढा वापर त्यांचा आपल्याला दिसत नाही. थोड्याफार प्रमाणावर आपल्याला किरकोळ जे छोटे मोठे दुकानं आहेत किंवा भाजीपाला घेताना आपण जातो तेव्हाच आपल्याला तिथं यांचा वापर करताना दिसला जातो, की ज्यांच्या बिचारांची परिस्थिती नाही ते डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक वजने घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हे वापरले जातात. नाही तर अलीकडच्या काळात सर्व डिजिटल वजन काटे आलेले आहेत. त्यानंतर अंतर, वेळ, वेग, सूत्र व शाब्दिक उदाहरणे. याच्यावर दिलेला वेळ असेल, अंतर काढायचं असेल, वेग काढायचा असेल, ही सर्व एका सूत्रावरून तुम्हाला काढता येते. जर आपल्याला वेग काढायचा आहे, वेग, तर अंतर भागिले वेळ. इतकं अंतर या वेळात गेलो तर आपल्याला आपल्या गाडीचा वेग काढता येईल. वेळ आणि वेग यांचा गुणाकार केला ते आपल्याला अंतर मिळतं. वयवारी आलेख, आलेखावर प्रश्न असतात. स्तंभालेख, वृत्तालेख, जोडालेख, जोड स्तंभालेख. स्तंभालेख सिंगल असतो. त्यानंतर जोड स्तंभालेख डबल असतात. जसे की या पद्धतीने हे असतात जोड स्तंभालेख. आणि वृत्तालेख कसे असतात की एका सर्कल मध्ये आपल्याला पर्सेंटेज त्याचं दिलेलं असतं. इथं 10%, इथं 20%,
इथं 30%, किती झाले 60. ओके, मग इथं राहिलं किती 20 आणि 20, 100%. हा सॉरी 360चा हा अँगल असतो, पर्सेंटेज दाखवलं तुम्हाला 360. या पद्धतीने तुम्हाला याच्यात बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील, समजून जातील. या पद्धतीने आपण मॅथचा जर सिलेबस बघितला तर हा सिलेबस असा आहे. फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपल्याकडे वेळ कमी आहे. या सिलेबस नुसार जर गेलो तर आपल्या बॅचला 1 वर्ष लागेल. 1 वर्ष. पण टीईटी परीक्षा ही काय 2-4 महिन्याची परीक्षा नाहीये. तुम्ही याच्यासाठी आधी किती वेळ दिलेला आहे हा सुद्धा खूप महत्वाचा असतो. कुठलाही क्लास म्हणजे जादूची कांडी नाही किंवा भांबरे सर, भांबरे अकॅडमी म्हणजे खूप काही असं नाही. पण आपण मुलांना जे काही मार्गदर्शन केलेलं आहे याआधी पण, आणि आपण वर्षभर 2 वर्ष टच मध्ये असतो आणि मुलं आपलं मार्गदर्शन घेत असतात, ते पण मोफत. आणि जेव्हा जाहिरात येते तेव्हा नाममात्र फी मध्ये आपण आपले रेकॉर्ड बॅच सुरू करतो, लाईव्ह बॅच सुरू करतो आणि मुलांना अभ्यासाला सांगतो. निश्चित हमखास यश मिळतं. जर सीटीटीची संख्या बघितली आपली तर खूप वाढली आता. या वर्षी जानेवारीचे, जुलैचे, 2021चे ही संख्या जवळजवळ 18-19च्या घरात गेली आहे. एवढे क्वालिफाय आपले एवढ्या 1-2 वर्षात झालेले आहे. हा आकडा खूप आहे. कारण जर तुम्ही एकूण निकालाचं पर्सेंटेज बघितलं महाराष्ट्राचं किंवा सीटीटी आणि त्याचं, तर 4 आणि 5% निकाल हा जर लागत असेल तर विचार करा आपल्या अकॅडमीचे किती मुलं पास होत आहेत. विदाउट सीटीटीची बॅच, टीईटीच्या बॅचवर सर्व रिझल्ट आलेला आहे. हे सीटीटीची बॅच नाही, कारण तेवढा फॅकल्टी आपल्याकडे हिंदी मीडियमच्या नसतात म्हणून मी ती घेत नाही. मुलांचा आग्रह आहे, भविष्यात आपण बघूया, किंवा मला फक्त सायकोलॉजी घेता आलं तर मी निश्चित घेईन. तर सीटीटीची गरज तुम्हाला पडू देणार नाही हा शब्द आहे माझा. तुम्हाला सर्वांना टीईटी क्वालिफाय करून टेट देता येईल. त्यासाठी तुम्हाला सर्वांना मला सर्व गोष्टी फॉलो करणं महत्वाचं आहे, अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे वयवारी. वयवारीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. आईचे वय, मुलीचे वय, मुलाचे वय, त्यांच्या वयाची दुप्पट, वयाची बेरीज, इतक्या वर्षांनी इतके इतके होईल, त्या वर्षांनी तितकं तितकं होईल, हे आपल्याला तिथं दिलेलं जातं. ओके, यानुसार तुम्ही तो अभ्यास करू शकता. बैजिक राशींची उदाहरणे एक्स आणि वाय, हा सुद्धा एक महत्वाचा टॉपिक तुम्हाला इथं अभ्यासाचं असतं. त्याच्यावर सुद्धा एखादं उदाहरण येऊ शकतं. हा बेसिकली प्रत्येक परीक्षेला हेच उदाहरण येतील असं नाही की दिलेल्या सिलेबस मधून आपण अनालिसिस करून हा सिलेबस तयार केलाय की संभाव्य सर्व टॉपिक आहेत आपल्याला करणं गरजेचं आहे. असं नाही की या टॉपिकवर आपल्याला सर्व प्रश्न विचारले जातील. ओके, आता बघूया त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीवर सुद्धा काही टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही बघितलं दिनदर्शिका, त्याला आपण म्हणतो कॅलेंडर. वार ओळखणे, तारीख काढणे, दिलेला तारखेला कुठला वार असेल तो शोधणे, वर्ष दिलं असेल तर वाढदिवस वगैरे वगैरे, किंवा सण आणि सणावळ्या, उत्सव इत्यादी आपल्याला या दिनदर्शिकेवर प्रश्नांमध्ये विचारला जाऊ शकतो. याचा फायदा तुम्हाला काय, बुद्धिमत्ता चाचणीचा एवढे जे टॉपिक आहेत या टॉपिकचा फायदा तुम्हाला असा आहे की तुम्हाला हे टेटला सुद्धा 80 मार्क्स पोस्ट, शिक्षकाची पोस्ट मिळवून देणारा विषय असेल तो म्हणजे फक्त टेट. संख्या श्रेणी, पद ओळखा, 2, 3, 7, 11, तर दिलेल्या या ठिकाणी कुठलं पद असेल ते ओळखायला लावलं जातं. म्हणजे या सर्व संख्या आहेत, मूळ संख्या 2, 3, 5, इथं उत्तर येईल 5. अशा प्रकारचे संख्या श्रेणीवर विचारले जातात. कधी कधी वर्ग संख्या दिली जाते, तिच्यात 1 मिळवला जातो. कधी कधी वर्ग संख्येमधून 1 वजा केला जातो. कधी कधी घन संख्या दिली जाते. कधी कधी संख्यांची दुप्पट दिली जाते.
या पद्धतीने तुम्हाला संख्या श्रेणीवर प्रश्न विचार. त्रिकोणांची संख्या, कोणांची संख्या, त्रिकोणांची संख्या. ओके, या प्रकार ओळखणे आणि मोजणे या प्रकारचे गणित तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, दिलेल्या चौकोनामध्ये किती चौरस आहेत, या पद्धतीने. अशा प्रकारे गणितात तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीवर सुद्धा सिलेबसला प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर राहिलेला भाग बघितला तर भूमिती. मग भूमितीवर काय अभ्यास व्हायचं? आयत, आयताचे गुणधर्म, त्यांचे प्रकार, आयतानंतर त्रिकोण, चौकोन, चौरस, त्यांचे वेगवेगळे प्रकार, त्यांची वैशिष्ट्य, आयत किती मापाचा असतो किंवा आयताचा कोन हा जो इथं कोन असतो तो किती अंशाचा कोन असतो, आयताच्या चारही बाजूंना असणारे कोन किती मापाचे असतात, त्रिकोण, त्रिकोणाच्या तिघ मापांची बेरीज किती, चौकोन, चौरस, चौकोन आणि चौरस मधला फरक काय, वर्तुळ, त्यावरील उदाहरणे, वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळ केंद्र, त्रिज्या, त्रिज्याच्या दुप्पट असणारी व्यास, ओ हा या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि ओ पासून ए पर्यंत काढलेली ही त्रिकोणाची त्रिज्या आहे आणि हा जर ओ आणि बी ही त्रिकोणाची दुसरी त्रिज्या आहे. जर त्रिकोणाचा व्यास विचारला तर हा त्रिकोणाचा व्यास. अशा प्रकारे कोटिकोण, पूरक कोण, कोटिकोणांची बेरीज, पूरक कोणांची बेरीज याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात, शाब्दिक उदाहरणे दिलेली जातात. गणित विषयाच्या पाठ्यक्रम रचना वैशिष्ट्य यावर घटकांवर एखादा प्रश्न विचारला जातो जो आपण डीएड आणि बीएड ला शिकलेलो असतो. ओके, या प्रकारे भूमिती, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या सर्व टॉपिकवर मी पेपर 1 आणि पेपर 2च्या बाबतीत एकंदरीत सिलेबस अनालिसिस करून तयार केलेला आहे. पेपर 1 ला याच्यामधून टॉपिक करून जाणं गरजेचे आहेत. यासाठी आपल्याला पेपर अनालिसिस करणं गरजेचं आहे, पेपर बघणं गरजेचं आहे. कळालं सर्वांना? आशा करतो सिलेबस तुमच्या लक्षात आला असेल. साधारण शेवटचं लेक्चर आपलं उद्या आहे. उद्या आपण सायन्स आणि सोशल सायन्स या सिलेबसची डिस्कस करूया. म्हणजेच एकंदरीत सर्व विषयांचे एक डेमो लेक्चर मधून तुम्हाला परीक्षेचा आवाका लक्षात आला असेल. मराठीचं डेमो लेक्चर मी सिलेबस नाही घेतलं, डायरेक्टली तुम्हाला समास टीच केला होता की डेमो लेक्चर कशाला म्हणतात, त्यामुळे त्याची सुद्धा ज्यांनी रेकॉर्ड लेक्चर घेतले त्यांना मी पीडीएफ उपलब्ध करून देणार सिलेबसवर. त्यांनी मला मेसेज करायचा आहे. ज्यांनी रेकॉर्ड लेक्चर घेतले नाही तुमच्यापैकी त्याने लवकरात लवकर घ्या. 10 तारखेपर्यंत ऑफर मी ठेवलेली आहे 699 रुपये. दिलेल्या शब्दाप्रमाणे 31 तारखेपर्यंत आपण फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला दिली होती, पण ऑलरेडी तरी मी जास्त रेग्युलर त्याची प्राइस न ठेवता 699 मध्ये 10 तारखेपर्यंत ठेवली आहे. ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी लवकरात घ्या. 10 तारखेपासून लाईव्ह बॅच सुरू होईल. प्रवेश आपल्या ऍपला जाऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकतात. ओके, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगलं घवघवीत यश मिळो अशी मी अपेक्षा करेल. त्यासाठी मी सुद्धा सदैव तुमच्यासाठी एक्झाम पर्यंत कटिबद्ध असेल. तुमच्या अभ्यासात सातत्य असावे यासाठी मी सुद्धा तुमचे फॉलोअप घेत राहील. म्हणून सर्वांनी आपल्या अभ्यासाला गती द्या आणि अभ्यास आपला वाढवा. निश्चित तुम्हाला शिक्षक होण्यासाठी कोणीही थांबू शकणार नाही.
100% तुमचा रिझल्ट येईल. ओके, ठीक आहे. अजून काही कोणाला डाऊट्स असतील तर त्यांनी मला व्हॉट्सअप करा. काही अडचणी असतील तर विचारा. पण अभ्यासाला चांगल्या प्रकारे सुरुवात करून द्या. जाहिरातीची वाट बघणारे कधीही पास होत नाही. ठीक आहे. आज सर्वांची रजा घेतो आणि थांबतो. जर इन केस मला परवाच्या दिवशी थोडं मुंबईला जायचंय, आपल्या शिक्षक भरतीच्या बाबतीत मंत्रालयामध्ये व्हिजिट करायची. जर इन केस उद्याचं लेक्चर मी 9ला ऐवजी थोडं बिफोर सुद्धा घेऊ शकतो दुपारी. उद्याच्या लेक्चर आपल्या वेळेनुसार आपण म्हटल्याप्रमाणे 2 वाजता किंवा 3 वाजता घेऊ शकतो. तेव्हा सर्वांनी त्या लेक्चरला या. त्या संदर्भात मी तुम्हाला सर्वांना तसं नोटिफिकेशन देईल. ओके, ठीक आहे, थांबूया.